तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण नक्की आला असेल जेव्हा तुम्हाला वाटलं असेल, बस आता माझ्याने नाही होणार, मी आता हार मानतो. हे सगळं खूप कठीण आहे. कदाचित परिस्थिती तुमच्या विरोधात होती, कदाचित प्रत्येक गोष्ट चुकत होती, कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता पुढे काहीच उरलं नाही. पण जरा थांबा. त्या प्रत्येक कठीण दिवसावर तुम्ही विजय मिळवला आहे. कारण आज तुम्ही इथे आहात. ज्या दिवशी तुम्हाला वाटत होतं की तुम्ही तग धरणार नाही, तो दिवसही तुम्ही पार केला. ज्यांनी तुमच्यावर टीका केली, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्या सगळ्यांना तुम्ही मागे टाकलं. तुम्ही अपयश पाहिलं, नकार पाहिला, संघर्ष पाहिला, पण तरीही तुम्ही उभे आहात. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्यात ताकद आहे. कारण जीवन कोणासाठी थांबत नाही. जीवन सतत नवीन आव्हान देत राहतं. एक संपलं की दुसरं येतं. कधी कधी आपण विचार करतो, हे माझ्याच बाबतीत का घडतं? मला इतका त्रास का सहन करावा लागतो? पण सत्य हे आहे, संघर्ष नसता तर वाढही नसती. अडचणी नसत्या तर यशाची किंमत कधीच कळाली नसती. जेव्हा सगळं सुरळीत चालतं तेव्हा प्रत्येक जण आत्मविश्वास दाखवतो. पण खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात उभी राहते. त्यावेळी पुस्तकातील ज्ञान पुरेसं नसतं. त्यावेळी तुमचं मन, तुमची जिद्द, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेत असतो. यश मिळवण्यासाठी फक्त कौशल्य पुरेसं नसतं, सातत्य लागतं. दररोज उठून पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी लागते. कासवासारखं पुढे चालत राहावं लागतं. हळूहळू का होईना, पण थांबायचं नसतं. त्यांनी आयुष्यात मोठं काहीतरी केलं, त्यांना कोणी तयार यश दिलं नाही. त्यांनी त्यासाठी लढा दिला, रात्रभर मेहनत केली. अनेकदा अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांना त्यांचं स्वप्न दिसत होतं. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. डोळ्यांनी दिसणं वेगळं आणि भविष्याची कल्पना करणं वेगळं. जिंकण्यापूर्वी स्वतःला जिंकताना पाहावं लागतं. तुमचं स्वप्न आधी मनात तयार होतं, मग वास्तवात. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा, डोळे बंद करा. तुम्हाला जे बनायचं आहे ते स्वतःला बनलेलं पहा. ज्या घरात राहायचं आहे ते पहा. ज्या जीवनाचं स्वप्न आहे ते अनुभवा आणि मग रोज त्यासाठी काम करा. लक्षात ठेवा, परिस्थिती तुमच्या विरोधात जाऊ शकते. लोक तुम्हाला समजू शकणार नाही, तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील, पण प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही. तुमचं स्वप्न तुमचं आहे, तुमचा प्रवास तुमचा आहे आणि तुमची जबाबदारीही तुमचीच आहे. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर घाबरू नका. कारण संघर्ष तुम्हाला तोडण्यासाठी आलेला नाही, तो तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. सोनं जसं आगीत तापल्यावर अधिक मौल्यवान होतं, तसंच माणूस संघर्षातून घडतो. आजचा त्रास उद्याचं यश तयार करत असतो. म्हणून हार मानू नका, कारण तुमची कहाणी अजून संपलेली नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत संधी आहे. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात तोपर्यंत आशा आहे. जर तुम्ही हार मानली तर यश मिळण्याची शक्यता शून्य होते. पण जर तुम्ही प्रयत्न सुरू ठेवले तर काहीही घडू शकतं. म्हणून स्वतःला रोज सांगा, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी हार मानणार नाही. माझा दिवस येणार आहे आणि तो दिवस नक्की येईल. कारण इतिहास साक्षी आहे, जे लोक शेवटपर्यंत टिकून राहतात विजय त्यांचाच होतो. उठा, स्वतःवर विश्वास ठेवा, पुन्हा सुरुवात करा आणि जगाला दाखवा की तुम्ही कोण आहात. कारण तुमचा विजय अजून बाकी आहे. धन्यवाद.